खूप पुरुषांना इंटिमेटच्या वेळी फार लवकर डिस्चार्ज होण्याची समस्या जाणवते आणि ही समस्या त्यांच्या आत्मविश्वासावर थेट परिणाम करते. प्रत्येक वेळी जवळीक होताना मनात एकच विचार सुरू असतो की यावेळी किती वेळ टिकेल, पार्टनर संतुष्ट होईल का, पुन्हा तसंच होणार तर नाही ना. या सततच्या विचारांमुळे मेंदू ताणाखाली जातो आणि शरीरही त्या तणावाला प्रतिसाद देऊ लागते. परिणामी वेळ आणखी कमी होतो आणि समस्या वाढत जाते. अनेक पुरुषांना वाटतं की ही फक्त शारीरिक कमजोरी आहे, पण वास्तवात ही समस्या बहुतेक वेळा मानसिक ताण, घाईची सवय, परफॉर्मन्सची भीती आणि चुकीच्या सवयींशी जोडलेली असते. त्यामुळे या समस्येवर उपाय करताना शरीरासोबत मनालाही प्रशिक्षण देणे तितकेच महत्त्वाचे असते. जगभरात अनेक पुरुषांना आयुष्यात कधीतरी हा अनुभव येतो. काहींमध्ये ही समस्या तात्पुरती असते, जसे की पहिल्यांदा संबंध ठेवताना, जास्त दिवसांनी जवळीक झाल्यावर किंवा खूप ताणतणावात असताना. पण काहींमध्ये ही समस्या नियमित दिसते. चांगली गोष्ट म्हणजे योग्य तंत्र, योग्य सराव आणि संयम ठेवल्यास या समस्येत मोठ्या प्रमाणात सुधारणा होऊ शकते. यासाठी सेक्शुअल हेल्थ तज्ज्ञ एक सोपी आणि सुरक्षित पद्धत सांगतात. ती म्हणजे स्टॉप स्टार्ट टेक्निक. ही कोणतीही औषध नसलेली, नैसर्गिक आणि सरावावर आधारित पद्धत आहे. या पद्धतीचा मुख्य उद्देश म्हणजे उत्तेजनेवर नियंत्रण मिळवणे आणि शरीराला योग्य वेळी थांबण्याची सवय लावणे. जेव्हा पुरुष उत्तेजित होतो तेव्हा शरीरात काही नैसर्गिक बदल होतात. हृदयाचे ठोके वाढतात, श्वास वेगाने चालतो, स्नायूंमध्ये ताण येतो आणि उत्तेजना हळूहळू वाढत जाते. ही प्रक्रिया एकदम होत नाही, ती टप्प्याटप्प्याने वाढते. जर हे टप्पे ओळखले तर योग्य वेळी नियंत्रण मिळवणे शक्य होते. स्टॉप स्टार्ट टेक्निक याच तत्वावर काम करते. जेव्हा तुम्हाला वाटते की आता डिस्चार्ज जवळ आला आहे, तेव्हा काही सेकंदांसाठी थांबायचे. शरीराला शांत होऊ द्यायचे. श्वास हळूहळू घ्यायचा आणि उत्तेजना थोडी कमी झाल्यावर पुन्हा सुरुवात करायची. हा छोटासा ब्रेक शरीराला आणि मेंदूला एक नवीन सिग्नल देतो की अजून वेळ आहे, अजून थांबायचे आहे. सुरुवातीला कदाचित हे करणे कठीण वाटेल, कारण शरीराला आधीपासून असलेली सवय बदलण्यासाठी वेळ लागतो. पण जसजसा सराव वाढतो तसतसा कंट्रोलही वाढू लागतो. या टेक्निकमध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्तेजनेची पातळी समजून घेणे. समजा उत्तेजना 1 ते 10 या स्केलवर मोजली तर 7 किंवा 8 वर पोहोचल्यावर थांबणे योग्य असते. जर 9 किंवा 10 पर्यंत जाऊ दिले तर नियंत्रण करणे अवघड होते. म्हणूनच योग्य वेळी थांबणे ही या पद्धतीची किल्ली आहे. या पद्धतीसोबत स्क्वीज मेथडही वापरली जाते. जेव्हा तुम्हाला वाटते की डिस्चार्ज होण्याची भावना खूप जवळ आली आहे, तेव्हा हलक्या हाताने त्या भागावर काही सेकंद दबाव देऊन थांबायचे. यामुळे उत्तेजना कमी होते आणि पुन्हा नियंत्रण मिळवणे सोपे जाते. ही पद्धत अनेक वर्षापासून डॉक्टरांनी सुचवलेली आहे आणि अनेक लोकांना याचा फायदा झालेला आहे. श्वासावर नियंत्रण ठेवणे हा या प्रक्रियेतील आणखीन एक महत्त्वाचा भाग आहे. जेव्हा उत्तेजना वाढते तेव्हा श्वास जलद होतो. त्यावेळी हळू आणि खोल श्वास घेतल्यास शरीर रिलॅक्स होते आणि उत्तेजना थोडी कमी होते. त्यामुळे नियंत्रण वाढवणे सोपे जाते. मानसिक नियंत्रणही तितकेच महत्त्वाचे असते. काही लोकांना उलटी गिनती करणे, श्वासावर लक्ष देणे किंवा मन दुसऱ्या शांत विचारांकडे वळवणे उपयोगी ठरते. यामुळे मेंदूचा फोकस बदलतो आणि ओव्हर एक्साइटमेंट कमी होते. ही पद्धत एकदाच केल्याने मोठा बदल दिसत नाही. हा एक सराव आहे. जसे व्यायाम केल्याने हळूहळू ताकद वाढते, तसेच या टेक्निकचा परिणाम दिसण्यासाठीही काही आठवडे लागतात. साधारणपणे 4 ते 6 आठवड्यांच्या नियमित सरावानंतर फरक जाणवू लागतो. या काळात पार्टनरसोबत संवाद ठेवणे खूप महत्त्वाचे असते. इंटिमेसी हा फक्त वेळेचा विषय नसतो. त्यात भावना, विश्वास, समज आणि एकमेकांचा आदर यांचा मोठा वाटा असतो. जेव्हा दोघेही रिलॅक्स आणि आरामदायक असतात तेव्हा परफॉर्मन्स आपोआप सुधारतो. काही वेळा जीवनशैलीत बदल केल्यानेही मोठा फायदा होतो. नियमित व्यायाम, पुरेशी झोप, ताण कमी ठेवणे आणि अतिउत्तेजक सवयी टाळणे यामुळे शरीर आणि मेंदू दोन्ही संतुलित राहतात. पेल्विक फ्लोअरचे व्यायाम, ज्यांना केगल एक्सरसाइज म्हणतात, तेही उपयोगी ठरतात.
या व्यायामामुळे त्या भागातील स्नायू मजबूत होतात आणि नियंत्रण वाढते. दिवसातून 2 ते 3 वेळा काही मिनिटे हा व्यायाम केल्यास काही आठवड्यात सुधारणा दिसू शकते. या समस्येवर काम करताना आत्मविश्वास टिकवणे खूप महत्त्वाचे असते, कारण जेव्हा मनात सतत भीती असते तेव्हा शरीरही तणावाखाली येते. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवणे आणि सकारात्मक विचार ठेवणे गरजेचे असते. जर समस्या खूप काळापासून असेल किंवा प्रत्येक वेळीच होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते, कारण काही वेळा हार्मोनल बदल, नर्वस सिस्टीमचे प्रश्न किंवा इतर वैद्यकीय कारणांमुळेही ही समस्या निर्माण होऊ शकते. योग्य तपासणी केल्यास नेमके कारण समजते आणि योग्य उपचार मिळू शकतात. लक्षात ठेवा, ही समस्या खूप सामान्य आहे आणि यासाठी लाज बाळगण्याची गरज नाही. योग्य मार्गदर्शन, योग्य तंत्र आणि नियमित सराव यामुळे यात सुधारणा होऊ शकते. इंटिमेसी म्हणजे फक्त किती वेळ चालले याचा विषय नसतो. त्यात प्रेम, जवळीक, भावना आणि एकमेकांची काळजी या सगळ्या गोष्टींचा समावेश असतो. जेव्हा नात्यात विश्वास आणि आराम असतो तेव्हा समाधान आपोआप वाढते. स्टॉप स्टार्ट टेक्निक, स्क्वीज मेथड, श्वासावर नियंत्रण, केगल एक्सरसाइज आणि योग्य जीवनशैली या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे वापरल्यास वेळेत हळूहळू सुधारणा दिसू शकते. हा प्रवास संयमाचा असतो, पण परिणाम सकारात्मक असतात. नियमित सराव, शांत मन आणि पार्टनरसोबतचा खुला संवाद हेच या समस्येवर सर्वात प्रभावी उपाय ठरतात. जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. अशा प्रकारच्या समस्या खूप सामान्य आहेत आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास त्यावर सहज नियंत्रण मिळवता येते. महत्त्वाचे म्हणजे घाबरू नका, चुकीची माहिती किंवा अफवांवर विश्वास ठेवू नका आणि वैज्ञानिक, समजूतदार पद्धतीने या गोष्टींकडे पहा. आपल्या शरीराला वेळ द्या, सराव करत राहा आणि सकारात्मक विचार ठेवा. बदल हळूहळू होतो, पण तो नक्की होतो. आपल्या नात्यातील जवळीक ही फक्त वेळेवर अवलंबून नसते. प्रेम, संवाद, समज आणि एकमेकांबद्दलचा आदर हे सगळे घटक तितकेच महत्त्वाचे असतात. जेव्हा तुम्ही पार्टनरशिप खुल्या मनाने बोलता, तिच्या भावना समजून घेता आणि स्वतःवर विश्वास ठेवता, तेव्हा नातं अधिक मजबूत होतं. म्हणून स्वतःला दोष देण्यापेक्षा योग्य माहिती घेणे आणि योग्य तंत्राचा सराव करणे हेच खरे समाधान आहे. या चॅनेलवर आम्ही अशाच प्रकारची वैज्ञानिक, समजूतदार आणि लाज न बाळगता समजावून सांगणारी माहिती देत असतो, जी तुमच्या वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकते. जर तुम्हाला अशा विषयांवर स्पष्ट, सोपी आणि विश्वासार्ह माहिती हवी असेल तर चॅनेल तुमच्यासाठीच आहे. म्हणूनच जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर त्याला नक्की लाईक करा, कारण तुमचा एक लाईक आम्हाला आणखीन चांगले आणि उपयुक्त व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतो. हा व्हिडिओ त्या लोकांपर्यंत नक्की शेअर करा ज्यांना याची गरज असू शकते, कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचा तरी आत्मविश्वास परत येऊ शकतो. आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढील सर्व माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. तुमचा सपोर्टच आमची खरी ताकद आहे. धन्यवाद.